कधी ध्येयही गाठता येत नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोणपे ठरलेले, ऊन वारं वादळ पाऊस याच्याची झुंज ठरलेली. हे सगळं सोसणं ज्याला जमतं, हे सगळं सहन करणं ज्याला जमतं, आणि सातत्यानं चिकाटीनं प्रवास चालू ठेवणं ज्याला साधतं, त्याला यश मिळवणं जिंकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपला संघर्ष जेवढा मोठा तेवढी आपली उंची मोठी असते. आपली उंची तेवढी मोठी होते जेवढा आपला संघर्ष मोठा असतो. ही सगळ्यात महत्वाची. तुम्ही कुठे पोहोचला आहात याचं उत्तर जर शोधलं, तुमची उंची एवढी आहे ना, बरोबर एवढाच संघर्ष आपण केलाय. तुम्ही अधिक उंचीवर, तुम्ही अधिक संघर्ष. 385 वर्ष झाली. शिवाजी महाराजांना मी विसरू शकत नाही. का? कारण या माणसाच्या वाट्याला आलेला संघर्षच एवढा मोठा आहे की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अरे त्यांच्या वाट्याला जो संघर्ष आला, तो संघर्ष आपल्या तर वाट्याला नाही आला. आपण करतो काय मग? यशस्वी होणं एवढं अवघड आहे. जगण्याचं नेमकं तत्वज्ञान काय आमच्या? आम्ही का सगळं करत असतोय? एखाद्याला विचारलं, रे का करतोस? माझ्या वडिलांची इच्छा आहे. अरे तुला हे का व्हायचं आहे? नाही, माझ्या आईचं तसं मत आहे. अरे तू या दिशेला का आला? नाही, समाजात जरा प्रतिष्ठा आहे. मग तू करतो कोणाचं? आई म्हणेल ते, वडील म्हणेल ते, समाज म्हणेल. तुझं काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही विचार केलाय कधी? आपल्याला काय वाटतं? अहो जगात आज, जगाचं जाऊ द्या, देशाची लोकसंख्या 120 कोटी आहे. 120 कोटी लोक आहेत या देशात. मग आधीच 120 कोटी लोक असताना फिरून तुमचा जन्म कशाला? म्हणजे 120 कोटी काही कमी आहेत का? पण तरीही तुमचा जन्म झालाय, याचा अर्थ त्या 120 कोटींपेक्षा तुमची गरज या देशाला आहे म्हणून झालाय. कारणाविना कुठलीच गोष्ट कधी घडत नाही, कधीच घडत नाही. तुम्ही जन्माला आलात याचा अर्थ तुमच्या जन्माला येण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. तुम्ही काहीतरी करायचं आहे, तुम्ही काहीतरी व्हायचं आहे. तुम्हाला कळलंय का तुम्हाला काय करायचं आहे? ज्याला कळलं तो मोठा झाला. सगळ्यात महत्वाचं आहे ते. आणि दिलंय हो, प्रत्येकाला काही ना काही दिलंय, निश्चित दिलंय. ज्याला कळतं त्याला यश गाठता येतं. सचिन तेंडुलकरला 4थीत असताना कळालं होतं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. बस दुसरं काही नाही बघितलं त्यांनी, फलंदाजी त्याच्यावरच रोग धरला. 4थीत कळलं, गेला वर, जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण, त्याला 9वीत कळलं आपण उत्तम गोलंदाजी करू शकतो. त्यांनी तिथून सराव केला, तोही गेला भारतीय टीम मध्ये. पण सचिन तेंडुलकर एवढी लोकप्रियता इरफानच्या वाट्याला नाही का? तेंडुलकरची सुरुवात अगोदर झाली, इरफानची नंतर झाली. तुम्ही सुरुवात जेवढी लवकर कराल तेवढ्या लवकर उंचीवर जाल, तेवढ्या अधिक उंचीवर जाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मुळात तुमच्यात काय आहे हे तुम्हाला कळणं ही फार निकडीची आणि गरजेची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. तेंडुलकरला 4थीत कळालं, इरफान पठाणला 9वीत कळालं. आपल्यालाही कळतं तसं. काही काही लोकांना शाळेत गेल्यावर कळतं आपल्यात काय गुण आहे, ते तिथनं हालचाल चालू करतात. काही लोकांना कॉलेजमध्ये गेल्यावर कळतं आपल्यात काय आहे, ते तिथनं धडपड सुरू करतात. काही लोकांना नोकरी लागल्यावर कळतं आपल्यात काय आहे, ते तिथनं प्रयत्न सुरू करतात. काही लोकांना लग्न झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काही लोकांना मुलं झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे. काही लोकांना वय झाल्यावर कळतं आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं हातपाय हलवायला सुरुवात करतात. काही लोक म्हातारे झाल्यावर कळतं त्यांना आपल्यात कुठला गुण आहे, ते तिथनं काय करता येतंय का पाहतात. आणि काही लोक चौघांच्या खांद्यावर गेले तरी त्यांना कळत नाही आपल्यात कुठला गुण होता, ते आले तसे निघून जातात. यांच्या जगण्याला काहीही अर्थ नसतो. जाणीव करून घ्या की तुमच्यात काय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आमच्याकडे सगळ्यात मोठी शोकांती काय? आम्हाला तुलना करायची सवय. सातत्याला मी तुलना करत असतो. तो असा आहे, तो तसा आहे, माझा असा आहे, त्याचं तसं आहे. गरज काय? अहो जगामध्ये तुमच्यासारखा दुसरा कुणी नाहीच आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एकमेवा द्वितीय आहात तुम्ही. दाखवा मला माणूस. या जगात तुमच्यासारखा सेम टू सेम माणूस मला आणून दाखवा. बस नाहीच आहे हो. म्हणजे तुम्ही किती एकमेका द्वितीय आहे. स्वतःला कमी समजायचं कारण काय? अहो या दुनियेत तुमच्यासारखा नाहीच आहे कोणी. बस आहे काहीतरी आपल्यात. एवढं माना कामाला लागा. सगळ्यात मोठी यशाची पहिली पायरी ती आहे. सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्वाचं ती आहे, बाकी काही नाही.
आपली क्षमता, आपलं सामर्थ्य हे ओळखता येणं हे पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं. एकदा ते कळालं ना, वाटेल ते करू शकतो आपण. शिवाजी महाराजांना 16व्या वर्षी कळालं, बस सुरुवात केली. सामर्थ्याची जाणीव, काय करू शकतो त्या क्षमतेची जाणीव, हे महत्वाचं. कारण सांगत फक्त बसू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची. काय काय मुलांना विचारणार, कसं काय काय झालं? आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील काय अब्जाधीश होते का करोडपती होते? पुस्तकं विकत घेऊन देता येत नव्हती बाबासाहेबांना. वाचनाची आवड आहे पण नाही घेता येत. एक वेळ उपाशी राहायचे पण पोरला पुस्तक आणून द्यायचे. परिस्थिती नाही आडवी आली तिथं. आणि आंबेडकरांचा सगळ्यात मोठा गुण माहिती आहे, त्यांच्या आयुष्यात त्यांनी वाचलेलं एकदा पुस्तक त्या आयुष्यात पुन्हा कधीच विसरत नाही, कधीच विसरत नव्हते, चुकून नाही. त्यांनी जर 10 वर्षापूर्वी एखादं वाचलेलं पुस्तक काढलं आणि त्यांना विचारलं 355 पानावरचं दुसऱ्या पॅराग्राफ मधलं 4थं वाक्य काय आहे, 10 वर्षानंतर सुद्धा आंबेडकर ते बरोबर सांगायचे. एवढी बुद्धिमत्ता होती. ही काही वरून आली नाही, त्यांना जरा दिलंच असेल जास्त. नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती मी स्वतः कमावली. कशी कमावली? माझ्या परिस्थितीतून कमावली. कारण माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती अशी नव्हती की मी पुस्तकं विकत घ्यावी. त्यावेळी ज्यावेळी एखादं नवीन पुस्तक माझ्या हातात पडायचं त्यावेळी मला वाटायचं हे पुस्तक मी विकत घेऊ शकत नाही. आता हातात पडलंय, उद्या आयुष्यात कधी मिळेल का नाही ते माहित नाही. त्यामुळे आताच असं वाचू की आयुष्यात पुन्हा वाचायची गरजच पडता कामा नये. याला परिस्थितीवर मात करणं म्हणतात. याला हे मात करणं आम्हाला जमलंय. स्वप्न बघावीत पण मिटल्या डोळ्यांनी नाही, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघावीत. मिटल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळी गायब होतात, पण उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न झोपही गायब करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. ध्येय ठेवायलाच हवं, सगळ्यात महत्वाचं आहे. आयुष्यात हवं काय करायचं आहे ठरवायलाच हवं, निश्चितपणे ठरवायला हवं. बस मी असा जन्माला आलोय पण मी असा मरणार नाही, एवढं तरी निश्चितपणे ध्येय ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण एकदा ध्येय ठरलं नाही की बस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या ध्येयासाठी तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता याला महत्व नाही. महत्वाचं आहे तुम्ही त्या कामाचं नियोजन कसं करता. बस व्यवस्थापन सगळ्यात आयुष्यातली महत्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला. 2 मिनिटात शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, फक्त 2 मिनिटात. पण या 2 यशस्वी मिनिटासाठी शिवाजी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलेलं. तब्बल 1 वर्ष. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट अशी घडली नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. एकही नाही, चुकून नाही, विषयच नाही. एकही गोष्ट. ध्येय काय? देशाचं पारतंत्र्य हटवणं. किती काळात हटवलं या माणसानी? त्यांची 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर बसून युद्ध खेळण्यात गेली. म्हणजे बालपणाची 10 वर्ष सोडली तर राहिली 40 वर्ष. 40 वर्षात या माणसानं 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलंय. जगाच्या इतिहासात नोंदच नाही. आविष्कार आहे अद्भुत हा. 750 वर्षाचं पारतंत्र्य ते हटवायला किमान 200 वर्ष नाही, फक्त 40 वर्ष. ठरलंय काय करायचंय ते. नियोजन तसं आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एकही गोष्ट नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अजिबात नाही, एकही घटना नाही. हा, महाराजांच्या आयुष्यात एकच घटना घडली ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं. एकच घटना, एकमेव. त्याचं नव्हतं नियोजन केलं महाराजांनी. ती घटना म्हणजे महाराजांचा मृत्यू. बस एवढी एकच गोष्ट आहे ज्याचं महाराजांनी नियोजन नव्हतं केलं. बघा ना, शिवाजी महाराज अफजल खानाच्या भीतीला निघालेत. अफजल खानाची छावणी खाली माचीवर आहे. राजे गडावरून खाली भेटायला येणार आहेत. आता भेटीची वेळ निवडली. निवड किती वेळ? बरोबर 12:35 दुपार. आता दुपारी 12:35 का? तर सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरनं निघाले. सूर्याच्या त्या लख्ख प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यात घुसावी. काही दिसू नये त्याला.
सोबत 10 अंगरक्षक घेतलेत महाराजांनी. एका बाजूला जिवा महाला आहे, संभाजी गावचे राजे खानाच्या भेटीला निघालेत. आता जिवा महाला नाभिक समाजाचा आहे. चालता राहताच राजे थबकले. जीवाला म्हणाले, जीवा कैची आहे का रे, कात्री आहे का? त्या जीवाला काय कळे ना, म्हणजे अफजल खानाच्या भेटीला निघालो आणि कात्री कशाला? राजा म्हणले, ऐका सांग रे. जेवण ऐक ऐक काढ 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 काढ. राजा पर करायचं काय? राजे म्हटले, शिवा जीवा आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. इतकं बारीक नियोजन केलं. इतकं. तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचंय, तुम्हाला तहसीलदार व्हायचंय, तुम्हाला प्रांताधिकारी व्हायचंय, ध्येय ठरलंय, पण ध्येयापर्यंत पोहोचण्याचं नियोजन कसं करता? इतकं बारीक. काय काय माणसं नियोजन करण्यात अफाट तरबेज असतात, त्यांचा हातच कोण धरत नाही. नियोजन अफाट, अंमलबजावणी शून्य. उपयोग काय त्या नियोजनाचा? तुमच्या नियोजनावर प्रत्यक्ष कृती झाली तर ते नियोजन यशस्वी, तर यश. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण माणसं प्रवास सुरू करतात, ध्येय ठरलंय, नियोजन पण पक्क झालंय, चालायला सुरुवात केली, पण चालता चालता अचानक खडे टोचतात. आता खडे टोचायला लागले की राहू दे, चला मागा. वाटेत खडे टोचले पण रस्ता बदलू नका, थोडेसे नम्र व्हा, खाली वाका, खडे उचला, बाजूला टाका आणि चालत राहा. चालता 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 एखादा दगड अडवा येईल. आता दगड अडवा आलाय म्हणून वाट बदलू नका, रस्ता सोडू नका, माघारी तर अजिबात फिरू नका. सरळ त्या दगडावर उभा राहा, स्वतःची उंची वाढवून घ्या आणि पुढे चालायला लागा. चालता चालता एखादा प्रचंड मोठा डोंगर अडवा येईल, एखादा पर्वत दिसेल. आता तो पार करणं शक्यच नाही, कळेल. टकरा घेतच बसू नका, थोडा वेळ विसावा घ्या, त्या डोंगराचा अंदाज घ्या, निरीक्षण करा. त्या डोंगराशी भांडायच्या भानगडीत पडूच नका. सरळ त्या डोंगराला वळसा घाला आणि पुढे निघून जा. तुमचं ध्येय पुढे जाणं आहे, डोंगराशी टक्कर घेणं नाही. तुमचं ध्येय ध्येयापर्यंत पोहोचणं आहे, दगडची काळजी करणं नाही. सातत्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती सातत्य. अडचणी संकट ही येतच राहणार, मार्ग नाही बदलायचा. अनेक मार्ग फुटतात. एक दार बंद झालं तर त्याच वेळी 10 दारं उघडलेली असतात. एवढं कधीही निश्चितपणे लक्षात ठेवा. एक मंदिर होतं, प्रसिद्ध मंदिर अगदी. त्या मंदिरामध्ये अनेक देश विदेशातले लोक यायचे, भक्तगण यायचे आणि मग ते मंदिर खूप चर्चेचं, प्रसिद्धीचं. पण त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला की आपल्या मंदिरामध्ये देश विदेशातली लोक येतात, त्यामुळं इंग्रजी बोलणारे सगळे भाविक वगैरे असतात, आपल्या मंदिरातल्या लोकांना सुद्धा सगळ्यांना इंग्रजी आलं पाहिजे. आणि त्यांनी लगेच फरमानच काढलं, मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे, कंपल्सरी आहे म्हणजे. झालं. आता त्या देवळात एक घंटा वाजवणारा होता, त्यालाही कंपल्शन झालं ना. ते म्हणे मला काही इंग्रजीचा उपयोग आहे, मी काही इंग्रजीतनं घंटा वाजवतो का? आणि इंग्रजीतनं वाजवली काय, मराठीतनं वाजवली, वाजणार घंटाच आहे. मग मी शिकलो नाही म्हणून काय होतं? ट्रस्टी म्हणजे नाही नाही नाही, नियम म्हणजे नियम, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. आता ते 50-55 वर्षाचं वय त्याचं. म्हटलं आता कधी शिकावं? त्यांनी सरळ ती नोकरी सोडली, घंटा वाजवायची. बरं, आता नोकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, करावं काय? बरं, मंदिर प्रसिद्ध आहे, अनेक गर्दी होते, देश विदेशातले भाविक येतात. त्यांनी विचार केला, मंदिराच्या आसपास कुठं चहा प्यावा तरी काही व्यवस्था नाही. त्यांनी काय केलं, सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाचं टपरं टाकलं. आता गर्दी जास्त, चहाचं टपरं जोरात चाललं. बघता बघता चहाच्या टपऱ्याचं त्यांनी छोटं हॉटेल केलं, छोट्या हॉटेलही तुफान चाललं. छोट्या हॉटेलचं त्यांनी मोठं हॉटेल केलं, मोठं हॉटेल सुद्धा भयानक चाललं. बघता बघता त्याची 3-4 मोठी हॉटेल झाली. नंतर त्यांनी पंचतारांकित हॉटेल काढली, हॉटेलची साखळीच तयार केली आणि त्याच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये देश विदेशातले भाविक उतरायला लागले, निवासासाठी थांबायला लागले. त्या हॉटेलचं व्यवस्थापन, तिथलं नियोजन, हे सगळं त्यांनी बघितलं आणि त्या एका अमेरिकन शिष्टमंडळाला तिथं उतरलेलं असं वाटलं की या हॉटेलचं नियोजन व्यवस्थापन इतकं उत्तम आहे, याच्या मालकाला भेटावं. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली. मग हा आला भेटायला. आता ते सगळे इंग्रजीतनं बोलतायत, हा पट्ट्या मराठीतनं. मग एक जण म्हटला, अहो एवढ्या पंचतारांकित हॉटेलचे तुम्ही मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो म्हणाला, इंग्रजी शिकलो असतो तो आतापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो. यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात. तुम्ही एकाच दारावर टकरा नका मारत बसू. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात आम्ही काय करतो, एक दार बंद झाला ना तिथंच हातपाय गाळून शांत बसतो. कुछ नाही होगा. का दरवाजाच उघडत नाही?
अरे दरवाजा स्वतःहून नाही उघडणार, तुला स्वतःला उघडावा लागेल. रस्ता तुझ्या पुढे नाही येणार, तुला स्वतः रस्ता निर्माण करावा लागेल, नाहीतर शोधावा लागेल. अजिबात नाही होत असं. आयतं कुणी आणून टाकत नाही तुमच्या पुढं, चुकून नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. एक पलीकडच्या प्रांतात जायचं होतं, नदीच्या किनाऱ्यावर होता, काठावरच उभा. त्या बोटी येत होत्या जात होत्या, दिवसभर बोटींचं येणं जाणं चालू आहे. तो तिथंच उभा आहे. मग संध्याकाळी हालचाल मंदावली, बोटी बंद झाल्या. ती बोट बांधणारा एक जण नाविक पुढे आला आणि त्याला म्हणाला, मी तुला दिवसभर बघतोय, तू इथंच काठावर उभा आहेस, कोण येणार आहे का? तो म्हणाला, कोण येणार नाही, मलाच जायचं आहे. अरे मग तू दिवसभर सांगितलं का नाही? नाही, मला कोणी विचारलंच नाही. अरे पागल, जायचं तुला आहे. सगळ्यात मोठा आयुष्याचा जीवन नियम सांगतो. सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे करणं ज्याला जमतं त्याला यश जिंकता येतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ठोठवलंच नाही तर दार उघडेल कसं? ठोठवा. जिथं जायचं आहे ना ते ठोठवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात. आणि विश्वास ठेवा स्वतःवर, स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या सामर्थ्यावर. काही नाही जगात अशक्य, चुकून सुद्धा नाही काही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सामर्थ्य प्रत्येकामध्ये असतं, नसतं कुठं काय. ते हिप्नॉटिझम माहिती असेल तुम्हाला, संमोहन शास्त्र. प्रयोग बघितले असतील त्याचे. म्हणजे एखाद्याला सांगितलं झोप खाली, अंगावरनं सायकल नेतो, नको बाबा, आणि त्याला संमोहित करा आणि त्याला सांगा आता तुझ्या अंगावरनं ट्रक घालणार आहे, पण तुला काही होणार नाही. तो संमोहित अवस्थेत जातो, ट्रक अंगावरनं जातो, त्याला काही होत नाही. तो तोच आहे ना. मग फक्त त्याच्या मनाला आज्ञा दिली की आता अंगावर ट्रक जाणार आहे, तुला काही होणार नाही. त्याच्या मनानं आज्ञा स्वीकारली, काही नाही होणार मला. नाही झालं. मनाला आज्ञा दिली. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. मन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची. मनाला फक्त सांगा, बाकी काही नाही. तुम्हाला मधमाशी माहिती आहे? मधमाशीचं शरीर कधी बघितलंय? शरीर खूप जाड आहे तिचं, आणि पंख एवढेच आहे. म्हणजे झुलॉजी असं सांगतं, जैविक शास्त्र असं सांगतं की नैसर्गिक पद्धतीनं त्या शरीराच्या रचनेचा जर अभ्यास केला तर मधमाशी उडूच नाही शकत. उडूच नाही शकत, ती शक्यच नाही उडणं. पण तरीही मधमाशी उडते का? कारण तिनं झुलॉजी वाचलेलं नाही. आणि शरीर रचनेनुसार आपण उडू शकत नाही हेच तिला माहित नाही. साधं सोपं नियम आहे. नकारात्मक सूर लावणारी माणसं आसपास भरपूर असतात. नागरी सेवेचा अभ्यास करतोयस, स्पर्धा परीक्षेला बसतोयस, दुसरं काहीतरी बघ बरं, ते काही खरं नाही. हे भयानक. माहितीच करून घेऊ नका ना यात काय पुढं होतं. मला जिंकायचंय बस, मला बाकी काही कळत नाही, दुसरा विषयच नाही. जिथं कुणीच पोचू शकत नाही तिथं तो पोचला. पोचून परत आला. लोक म्हणले तू तिथं गेलता? म्हणलं हो. अरे तिथं कुणीच जात नाही. मला माहितच नव्हतं कुणी जात नाही. माहितीच करून घेऊ नका. हे जमत नाही, हे सहज शक्य होत नाही. नाही, अहो जगात असं आहे काय जे अशक्य आहे? काहीच नाही. विषयच नाही तो. सगळं तुमच्या ताब्यात आहे, तुमच्या हातात आहे. लोक तुम्हाला धरून कुठेही नेत नाहीत, कधीच नाही. तुम्ही आनंदी व्हायचं, यशस्वी व्हायचं हे लोकांच्या नाही, मतावर नाही, मनावर नाही, ते तुमच्याच मनावर अवलंबून आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. एक गोष्ट कायम कायम डोक्यात ठेवा, मला कुणीही अयशस्वी करू शकत नाही. आणि या जगातल्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला मागं खेचायची ताकद नाही. तुम्हाला मागं खेचायची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे, एवढी सत्यता आहे. मग मागं खेचायची ताकद जर तुमच्यातच आहे तर पुढे न्यायची ताकद कुणात आहे? तुमच्यातच आहे. मग मागं कशाला राहता? पुढे जा ना. सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो तू आहे. विश्वास ठेवा स्वतःवर, सामर्थ्यावर. राणा प्रताप माहिती असेल तुम्हाला. या राणा प्रतापचा सेनापती भामासिंह एके दिवशी धावत धावत राणा प्रतापकडे आला. ठाकूरची गजब हुआ, क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरं मग काय 1 लाखाची फौज घेऊन येतोय? अरे हो की मग? अहो ठाकूरचे आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग? अहो असं काय करतात ठाकूरजी? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की मग?
अहो ठाकूरजी त्यांचे 1,00,000 आहेत, आपले फक्त 15,000 आहेत, कसे टिकणार? असं आहे का? बरं चला मी येतो तुमच्या बरोबर, मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल? 15,000 एक हो. अहो ते 1,00,000 आहेत. राणा प्रताप म्हणला तसं नाही, मी 1,00,000 आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. ते तर फक्त 1,00,000 आहेत. चला ही स्वतःला 1,00,000 समजायची जिगर तयार करा. आपण 1,00,000पेक्षा कमी नाही हे स्वतःचं सामर्थ्य ओळखा. आपोआप यशस्वी व्हाल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात गरजेची गोष्ट आहे ती. आयुष्यात सगळ्यात सत्य काय, दुर्दैवानं खरं सांगू का, हे सगळं तुमच्या माझ्या शिक्षणात अंतर्भूत व्हायला होत नाही. माझ्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, चरित्रकला शिकवली जात नाही. माझ्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. खरं तर काकाते साहेब आपण व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र चालवता, ही महत्वाची गोष्ट आहे. माझ्या पोरांना ते सांगायला हवं पहिल्यांदा. तुझ्यात ताकद आहे, तुझ्यात हिंमत आहे, तुझ्यात सामर्थ्य आहे, बस करून दाखव. होणारच आहे तुला. हा सगळ्यात मोठा भाग असतो. जी माणसं ते करतात ती आपोआप यशस्वी होतात. हा सगळ्यात मोठा भाव. आणि एकदा जायचंच म्हटलं तर संघर्ष किती आडवा येऊ द्यावं, यश मिळवता यायला हवं. संघर्षावर मात करूनच पुढे जाता येतं. म्हणजे पूर्वी आम्ही शाळेत असताना आम्हाला एक सुविचार होता, 10वीचं काटेरी कुंपण ओलांडल्याशिवाय कॉलेजची हिरवळ दिसत नाही. त्याला हातच जोडलेले मी त्या सुविचाराला. कॉलेजची हिरवळ काय आहे? संघर्षाचे काटे ओलांडल्याशिवाय आयुष्याचीच हिरवळ दिसत नाही, सुखाची हिरवळ भेटत नाही. हा सगळ्यात महत्वाचा नियम. तुम्ही सहज मिळवायला गेला नाही मिळणार काहीच. आयुष्यात मोठी माणसं ती झाली त्यांनी असं झोकून देऊन काम केलं. आणि अपयश हे मागं फिरायचं कारण नाही, ते आपल्याला आणखी एक संधी मिळाली हे मानायचं कारण आहे. एवढं फक्त डोक्यात ठेवा. कुणाच्या वाट्याला अपयश आलं नाही असा कोण आहे जगात? नाही, अजिबात नाही, एकही नाही. अहो आपलं बरं आहे. अनेकांच्या आयुष्यात कोसळून जायचे प्रसंग आले. फ्रँकलिन एकदा झोपेतनं उठल्यावर त्याच्या लक्षात आलं आपले पायच हलत नाहीत. आता तो क्षण ढासळून जायचा होता, कोसळून जायचा होता. संपली स्वप्न माझी, संपलं आयुष्य, मला पायच हलवता येत नाही. पॅरालिसिसच्या अटॅकने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले, हलूच नव्हता शकत. म्हणून त्याने काही कोसळून जाणं पसंत केलं नाही. त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं ठरवलं. पाय नसताना पाठलाग करायचं ठरवलं. आणि तो फ्रँकलिन अमेरिकेच्या इतिहासामध्ये त्या राष्ट्राचा 4 वेळा अध्यक्ष झाला. हे सन्मान परत कुणालाच नाही मिळालं. पाय नसलेला तो फ्रँकलिन. महात्मा गांधी रेल्वेच्या डब्यात निघाले होते आणि काळा माणूस आमच्या इंग्रजांच्या डब्यात कसा, गोऱ्या इंग्रजांनी हाकलून दिला महात्मा गांधींना, डब्याच्या बाहेर फेकलं. हे असा अपमान, परत डब्यात बसायचं नाही, डोक्याला ताप नको. महात्मा गांधी ते अपमान सहन करू शकले असते, पण नाही. हा वर्णद्वेषच का, या विषयानं महात्मा गांधी पेटून उठले आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या विरोधातली चळवळ दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी चालू केली. अपमानातून उभा राहिलेली माणसं आहे ती. अपमानातून सन्मान मिळवलाय त्यांना. एक निर्णायक क्षण तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. एक निर्णायक क्षण. पेटून उठायची तयारी हवी फक्त. ती तयारी आहे तुमच्या. मुकाबला करायची, सामर्थ्यानं पुढे जायची. तुमचे माझे पालक आयुष्यभर खस्ता खातात. ते जगतात का माहिती आहे? आमचं आयुष्य जगून झालंय आता. आमच्या मुलांचं फुललेलं आयुष्य आम्हाला बघायचं आहे, ते फुलवायचं एवढ्यासाठी जगत असतात. किती जण आपल्या आई बापांच्या डोळ्यात ते भाग्य देतात. विश्वास नांगरे पाटलांना विचारलं, आपण IPS झालात, याच्या पाठीमागची आपली प्रेरणा? नांगरे पाटील म्हणाले, माझे वडील फक्त मला एकदा म्हणाले होते की विश्वास, तुला लाल दिव्याच्या गाडीतनं येताना मला बघायचं आहे. बस तेवढं एकच वाक्य. मी लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं बघायचं भाग्य माझ्या वडिलांना मिळावं म्हणून झोकून देऊन केलं सगळं. बस दुसरं काही नाही. किती अडचणी येऊ द्या, किती संकट येऊ द्या, बस तुम्ही शिरजोर झाला पाहिजे त्या संकटावर, अडचणींवर. हे महत्वाचं आहे. एखाद्या ध्येयाचा पाठलाग करायचा झाला ना, असा पाठलाग करा की हरलं पाहिजे ध्येय. सातत्यानं तेच डोक्यात राहिलं पाहिजे.
प्रेम करा स्वतःच्या ध्येयावर. नाही कुठलंही करा, मी तर त्याच्या पुढचा आहे. मी वारंवार सांगतो, धाडसी नाही तू आपल्याकडची पोरं. म्हणजे दिलके तुकडे आसपास लई विखरून येत. त्यांना विचारायला काय झालं रे बाबा, नकार दिला का? नाही हो म्हणला, विचारायचं धाडसच झालं नाही. उपयोग काय तुमचा? नाही, जिल्हाधिकारी व्हायचं माझं स्वप्न होतं खूप, पण परीक्षेला बसायचंच धाडस झालं नाही. तू तिथं झोप. जीवन नियम आहे, सांगा तर समोरच्याला कळेल. तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचं आहे ना, त्या परिस्थितीला, त्या नियतीला सांगा, हो मला व्हायचं आहे, तेव्हा तिला कळेल, तेव्हा ती तुमच्या मदतीसाठी धावेल. मागा, मला व्हायचंच आहे दे, तेव्हा ती द्यायला तयार होईल. शोधा कुठं आहे ते ध्येय, तेव्हा सापडेल. अरे तिथं आहे ना, मग ठोठवा, उघडेल, मग ते मिळेल. पण हे कसं मिळणं असतं? म्हणून मी सांगतो, प्रेम करायचं झालं ना, उगाच चिल्लर करू नका. प्रेम करायचं झालं तर मजनू सारखं प्रेम करा. त्याला तुटून प्रेम करणं म्हणतात, ते मजनूच. त्याला दुसरं काही सुचत नव्हतं, ते दिवस रात्र लायला 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 लायला, उठान लायला, झोपतान लायला, बसतान लायला, लायला लायला लायला. त्याला काय लायलाच, इतकं 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 नाव, त्याला काही नाही हो. परमेश्वर तो चिल्लर कसला भोगताय? लैला कोण देवी निर्माण झाली? म्हणजे माझंही एवढा वेळ नाव घेतलं असतं तर 12 वेळा मी प्रसन्न झालो असतो. असली कसली भक्ती? त्याला दुसरं काही सुचतच नाही, फक्त लैला. अहो त्या परमेश्वराने विचार केला, कसा आहे तो बघाव तरी मजनू हा, कसली भक्ती करतोय लैलाची. तुम्ही गफलत करतो आपण. भक्तीचा अर्थ माहिती आहे? भक्तीचा अर्थ आहे सर्वस्पर्शी प्रेम. प्रेमच, पण सर्वस्पर्शी. त्यात माझं तुझं राहिलेलं नसतं. जे मीरेनं कृष्णावर केलं, जे राधेनं कृष्णावर केलं, ते प्रेमच होतं, पण ते इतकं सर्वस्पर्शी होतं. मग ती मीरेच्या प्रेमाची भक्ती झाली, राधेच्या प्रेमाची भक्ती झाली. तुम्हाला काय व्हायचं आहे? ते व्हायचं आहे ना, त्या ध्येयाची एवढं एवढं प्रेम करा की दुसरं काही सुचताच कामा नाही. सर्वस्पर्शी प्रेम त्या ध्येयावर, म्हणजे त्या ध्येयाची भक्ती. आणि जेवढी अशी भक्ती ध्येयाची कराल ना, देव प्रसन्न होतो. तुमचं ध्येय काय बात आहे, येणार. असं तुटून तुटून सर्वस्पर्शी प्रेम, जसं मजनू करत होता. देवाला वाटलं कसं आहे बघावं तरी, आणि डायरेक्ट देव आला ना प्रसन्न होऊन. तेच आपलं लैला लैला चाललंय. मग देवाने सांगितलं, अरे मी आलोय. कोण? अरे मी परमेश्वर आहे. मग मी काय करू? अरे मी 12 वर्ष लोक तपश्चर्या करतात तरी येत नाही, मी तू न बोलावता आलोय. मग मी काय करू? अरे तू त्या लैल्याचा जेवढा जप करतो तेवढा माझा केला असता तर वाटेल ते दिला असतं. लैला देणार का? अरे लैले पशी काय, मी आलोय, साक्षात मी आलोय. तू लैला आहे का? माघारा गेला हो देव. त्याला डिव्होशन म्हणतात, त्याला झोकून देणं म्हणतात. तुमच्या ध्येयाप्रत ते झोकून देणं घडायला हवं, ते डिव्होशन घडायला हवं, तेव्हा तेव्हा जमतं. तिथं करणार नाही कुठलं. स्वराज्य त्या डिव्होशन मधनं उभा राहिलंय, त्या झोकून देण्यातनं उभा राहिलाय. नाहीतर बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे गेला. महाराजांना म्हणाला, रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, मात्र राजांची जरा कोंडा न्यावा. ध्येय चुकलं नाही, सुटलं नाही, स्वराज्य ध्येय कोंडा न्यावा. आणि मग महाराज म्हणाले, ताना कोंडाना घ्यायचं म्हणे होतं रे. तसं सर्दी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा लगीन कोंढण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. हे डिव्होशन आहे, झोकून देणं आहे ध्येयाप्रत. नाही आला परत. मला प्रश्न पडतो कधी कधी, त्या तानाजीच्या जागी आजचा तानाजी असता तर त्यांनी पोराचं लगीन काढावा, पत्रिका द्यायला तो महाराजांकडे जावा आणि महाराजांनी म्हणावा, ताना
कोंडाना घ्यायचं म्हणे आहे रे. सर्दीशी उठला असता तानाजी. बोलता काय राजा, पोराचं लगीन काढलंय राव, उद्या कुठं लगीन साहेब ओके परत फरक आहे. नंतर पन्हाळ्याच्या वेळातनं राजे निसटले. बाजी प्रभू सिद्धोजी नाईक निंबाळकर सोबत आहेत. राजे फुडाले गज खिंडीत आले आणि त्याच वेळी वार्ता मिळाली शत्रू पाठलागावर आहे. राजाने बाजी प्रभूंना सांगितलं बाजी खिंड तुम्ही लढवा. काय मोजक्या जमानिशांनी पुढे विशाळ गडाकडे जातो तोपर्यंत बाजी खिंड तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी बाजीवर. पण थोडी बाजी असं नाही म्हटला. राज सकाळपासून अंगात जरा कणकणच आहे, बाकी दुसरं कोण गावतंय का.